लक्ष्मण रामाच्या मदतीसाठी निघून गेल्यावर आश्रमात आता केवळ सीता एकटीच उरली होती. ती चिंतेने भरलेली होती आणि तिचे हृदय वेगाने धडधडत होते. तिला रामाची आणि लक्ष्मणाची काळजी वाटत होती. त्या निवांत आश्रमावर आता एक भयावह संकट येणार होते याची तिला अजून कल्पना नव्हती. तेव्हाच अचानक समोरून एक तेजस्वी ब्राह्मण साधू येताना दिसला. त्याच्या शरीरावर भगवी वस्त्रे होती, हातात कमंडलू आणि दंड होता, डोळ्यांत चमक होती आणि मुखावर एक विचित्र हसू होते. तो सरळ सीतेच्या कुटीसमोर आला आणि अत्यंत सौम्य स्वरात म्हणाला, भिक्षां देही. सीता त्या साधूला पाहून काहीशी निश्चिंत झाली. तिने विचारले, हे महात्मा, आपण कोण आहात? येथे कसे आलात? रावण, जो आता साधूच्या वेशात होता, हळुवार स्वरात बोलू लागला, माते, मी एक साधू आहे. अनेक देश फिरलो, अनेक लोक भेटले, पण असा अद्भुत वनराजीमध्ये राहणारा राजा आणि त्याची अपूर्व सुंदरी पत्नी यांच्याविषयी ऐकून मला येथे यायची इच्छा झाली. तू कोण आहेस आणि येथे कशी आलीस? सीता अजूनही त्याच्या कपटाचा अंदाज लावू शकत नव्हती. ती निरागसपणे म्हणाली, मी मिथिलेच्या राजा जनकाची कन्या आहे आणि माझे पती अयोध्येच्या राजा दशरथांचे पुत्र श्रीराम आहेत. आमच्या वडिलांच्या वचनामुळे आम्ही 14 वर्षे वनवास भोगत आहोत. राम हा पराक्रमी योद्धा आहे, जो या वनात राक्षसांचा संहार करत आहे, आणि लक्ष्मण त्याचा पराक्रमी भाऊ नेहमी त्याच्यासोबत असतो. रावण आतून संतापला. त्याला रामाचे गुणगान ऐकायचे नव्हते, पण त्याने स्वतःला सावरत गूढ हसून उत्तर दिले, सुंदरी, तू एका वीरासोबत राहतेस, पण अशी वनात राहण्यासारखी आहेस का? असे सुशोभित सौंदर्य राजमहालात राहावे. अयोध्या, मिथिला यासारख्या नगरीत तुला शोभेल. राम एक साधा मानव आहे, तो तुला काय देऊ शकतो? सीता आता सावध झाली. तिला जाणवले की हा साधू काहीसा विचित्र आहे. ती कठोर आवाजात म्हणाली, हे ब्राह्मण, आपण साधू आहात म्हणून मी तुम्हाला योग्य सन्मानाने बोलते आहे, पण जर तुम्ही माझ्या पतीविषयी अपशब्द बोलले तर मी तुम्हाला शाप देईन. रावण आता आपला असली स्वभाव दडवू शकला नाही. त्याने उग्र हसू हसत आपला रूप पालटले. त्याचे डोळे लालसर झाले, अंगावरील वस्त्रे बाजूला पडली आणि त्याचे भीषण राक्षसी रूप समोर आले. सीता भीतीने मागे सरकली. रावण गरजला, मी कोण आहेस माहीत आहे का तुला? मी लंकेचा राजा, 10 तोंडांचा रावण. माझ्या सामर्थ्यासमोर कोणीही उभे राहू शकत नाही. मी तुला घेऊन जाणारच. सीता घाबरून मागे पळू लागली. ती जोरात ओरडली, राम, लक्ष्मण, पण कोणीही तिला वाचवण्यासाठी नव्हते. रावणाने एका झटक्यात आपले हात पुढे केले आणि सीतेला उचलून घेतले. ती त्याच्या तावडीत सापडली होती. तिने जोरात ओरडून सुटण्याचा प्रयत्न केला, पण रावणाने आपल्या मायावी शक्तीने तिला हवेत उचलले आणि आपल्या भव्य पुष्पक विमानात टाकले. त्या विमानाने एका क्षणात आकाशात झेप घेतली. सीतेने वेड्यासारखे हातपाय हलवून सुटायचा प्रयत्न केला. तिने पृथ्वीवर पाहिले. तिथे तिला जटायू गरुड राज दिसला. जटायू हा राजा दशरथाचा मित्र होता आणि जंगलात वयोवृद्ध अवस्थेतही राहत होता. सीतेला संकटात पाहून जटायूने आपल्या भव्य पंखांनी उंच उड्डाण केले आणि रावणाच्या विमानासमोर उभा राहिला. तो गरजला, रावण, स्त्रीहरण करणे हे क्षत्रिय धर्माविरुद्ध आहे. सीतेला त्वरित सोडून दे, अन्यथा मी तुला मारून टाकीन. रावणाने एकट्या जटायूला पाहून हसत उत्तर दिले, जटायू, तू वृद्ध आहेस, माझ्याशी युद्ध करू नकोस. मी तुला मारण्यास इच्छुक नाही. पण जटायूने परत रावणावर झेप घेतली. त्याने आपल्या तीक्ष्ण पंजांनी रावणाच्या अंगावर घाव घातला आणि पुष्पक विमानाच्या बाजूला टोचले. रावण संतापला. त्याने आपल्या तलवारीने जटायूवर भयंकर वार केला. जटायूच्या पंखांची चिरफाड झाली आणि रक्ताने त्याचे शरीर झाकले गेले. एका मोठ्या आक्रोशासह जटायू जमिनीवर कोसळला. सीतेने डोळ्यांत अश्रू आणून जटायूचा हा पराभव पाहिला. तिला आता ठाऊक होते की कोणीही तिला वाचवणार नाही. तिने खाली पाहून जोरात ओरडले, राम, राम, लक्ष्मण, पण रावणाच्या हास्यात तिचा आवाज विरून गेला. पुष्पक विमान वेगाने दक्षिण दिशेकडे निघाले. रावण तिला लंकेत घेऊन जाण्यासाठी आता समुद्र पार करत होता. सीतेला अयोध्येपासून, रामापासून दूर नेले जात होते. तिने डोळे बंद केले आणि रामाच्या आठवणीत स्वतःला समर्पित केले. आता पुढे काय होईल? राम आणि लक्ष्मण परत आल्यानंतर काय घडेल? जटायूच्या शेवटच्या क्षणांमध्ये तो रामाला काय सांगेल? रामाचा सीतेला परत मिळवण्याचा प्रवास कसा सुरू होईल? पुढच्या भागात रामाचा क्रोध आणि सीतेच्या शोधासाठी सुरू होणारी महान यात्रा. राम आणि लक्ष्मण आपल्या आश्रमाच्या दिशेने वेगाने धावत होते. त्यांनी दूरवरून आश्रमाची शांतता पाहिली, पण सीता कुठेच दिसत नव्हती. रामाच्या हृदयात भीतीने धडधड वाढली. ते दोघे धावत कुटीमध्ये आले. त्यांनी आवाज दिला, सीते, सीते, पण उत्तर काहीच आले नाही. आश्रमाच्या प्रत्येक कोपऱ्यात पाहूनही सीता कुठेच दिसली नाही. रामाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. लक्ष्मणही चक्रावून गेला होता. अचानक रामाने लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवला आणि दुःखाने म्हणाला, लक्ष्मण, सीता येथे नाही. माझ्या प्रिय पत्नीला काहीतरी भयंकर घडले आहे. लक्ष्मणने शांत राहण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, भाऊ, आपण तिला शोधूया, ती जवळच असेल. राम आणि लक्ष्मण जंगलभर शोधत फिरले. त्यांनी प्रत्येक झाडाखाली, प्रत्येक गुहेत, प्रत्येक ओढ्याच्या काठावर तिला हाक मारली, पण कुठेही तिचा मागमूसही नव्हता.
रामाच्या मनात भीती वाढू लागली. त्याने करुण स्वरात पुन्हा हाक मारली, सीते, तू कुठे आहेस? उत्तर दे. पण उत्तरात फक्त जंगलातील पक्ष्यांचा आवाज येत होता. तेवढ्यात त्यांना समोर रक्ताने माखलेले पंख दिसले. एक प्रचंड गरुड झाडाखाली पडला होता. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. हा वृद्ध जटायू होता. तो आता मृत्यूच्या दारात पोहोचला होता. राम आणि लक्ष्मण ताबडतोब त्याच्याजवळ गेले. जटायूने डोळे अर्धवट उघडले आणि कणखर आवाजात म्हणाला, राम, मी प्रयत्न केला, पण मी तिला वाचवू शकलो नाही. रामाने त्याच्या पंखांना स्पर्श केला आणि म्हणाला, जटायू, काय घडले? सीता कुठे आहे? जटायूच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याने थरथरत उत्तर दिले, रावण तिला घेऊन गेला. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो शक्तिशाली होता. त्याने माझे पंख तोडले, मला जमिनीवर फेकले आणि तो सीतेला घेऊन लंकेच्या दिशेने उडून गेला. हे ऐकताच राम जणू शून्यात गेला. त्याच्या डोळ्यांत क्रोधाचा ज्वालामुखी उसळला. तो गरजला, रावण, तू माझ्या सीतेला पळवलेस, मी तुला जिवंत सोडणार नाही. जटायूने शेवटच्या श्वासात रामाच्या पायांवर डोके ठेवले आणि म्हणाला, राम, क्षमा करा, मी तिला वाचवू शकलो नाही. रामाच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याने जटायूचे डोके उचलले आणि प्रेमाने म्हणाला, जटायू, तू युद्ध केलेस, तू माझ्यासाठी एक योद्धा आहेस. तुझा मृत्यू व्यर्थ जाणार नाही. मी तुझ्या बलिदानाची आठवण ठेवीन. लक्ष्मणाने जमिनीत एक खड्डा खणला. दोघांनी मिळून जटायूचे अंतिम संस्कार केले. रामाने डोळे मिटून प्रणाम केला आणि जटायूच्या आत्म्याला मुक्ती दिली. राम आता पूर्णपणे क्रोधाने पेटून उठला होता. त्याने तलवार हातात घेतली आणि दृढ निश्चयाने म्हणाला, रावण, तुझा अंत जवळ आला आहे. मी तुला संपवणारच. सीतेच्या शोधासाठी राम आणि लक्ष्मण आता पुढे निघाले. त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, रावणाचा नाश आणि सीतेची सुटका. पुढच्या भागात राम आणि लक्ष्मणाचा सुग्रीवशी सामना आणि वानर राजाचा मदतीसाठी पुढे येणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.